लोभासाठी अपहरण करून बनाव करणाऱ्या एका आरोपीचा पर्दाफाश मोहोळ पोलिसांनी केला आहे। मोहोळ पोलीस ठाणे येथे दिनांक 15/12/2024 रोजी इसम नामे कृष्णा नारायण चामे वय 52 वर्ष राहणार यल्लमवाडी तालुका मोहोळ हे मिसिंग झाल्याबाबत मोहोळ पोलीस ठाणे येथे मिसिंग तक्रार दाखल झाली होती। मिसिंगच्या 3 दिवसाच्या तपासात सर्वत्र मिसिंग व्यक्तीचा विविध ठिकाणी शोध घेतला असता जिल्ह्यातील आणि आसपासच्या जिल्ह्यातील पोलीस ठाणे तपास यादी पाठवून मिसिंग व्यक्तीचा मोबाईलचा CDR काढून अवलोकन केलं, परंतु सदर मिसिंग व्यक्तीबाबत एकही माहिती मिळून आली नाही। 17/12/2024 रोजी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून नमूद मिसिंग व्यक्तीबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल केला। या अपहरणाच्या तपासात अपहृत व्यक्तीच्या शेतातील सालगडी सचिन भागवत गिरी यांच्याकडून माहिती मिळाली की एका अज्ञात व्यक्तीने मोटारसायकल घेऊन गेल्याची माहिती दिली। प्रकरणातील कृष्णा चामे हे घर शेतामध्ये फॉरेस्टला लागून आहे। सदरच्या घरात आसपास साधारणतः 5 ते 6 किलोमीटर अंतरापर्यंत शेती आणि फॉरेस्टची जमीन आहे, त्यामुळे या ठिकाणी लोकवस्ती अगर CCTV सारखी तांत्रिक मदत मिळत नव्हती। 5 ते 6 किलोमीटर क्षेत्राच्या बाहेरील रोडवर जाऊन CCTV चेक करण्यात आली, परंतु उपयुक्त माहिती मिळाली नाही। अपहृत व्यक्ती कृष्णा चामे यांचा मोबाईल घरीच मिळून आला होता। त्याचा CDR करून सर्व संशयित व्यक्तीचा अभ्यास केला असता गुन्ह्याचा तपास उपयुक्त असल्याची माहिती मिळून येत नव्हती। अपहृत कृष्णा नामे चामे त्यांचे कुटुंबियांचे बँक स्टेटमेंट आणि लोकांसोबत आर्थिक व्यवहाराचा अभ्यास केला असता अपहृत व्यक्तीच्या आसपासच्या 10 ते 12 गावात आर्थिक व्यवहार असल्याचं दिसून आलं। सर्व लोकांकडे तपास केला, परंतु गुन्ह्याच्या तपासयुक्त काही मिळून आलं नाही। कृष्णा चामे यांचा फोटो प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित करून सर्व गर्दीच्या ठिकाणी प्रसिद्ध केला। या घटनेच्या ठिकाणचे आसपासचे सर्व शोध घेतला असता ही व्यक्ती मिळून आली नाही। अशा प्रकारे अपहरण व्यक्तीचा तपास करून सुद्धा भरीव माहिती मिळाली नाही। मात्र व्यक्तीच्या शेतात सालगडी म्हणून राहणारा सचिन भागवत गिरी वय 25 राहणार सांगवी जिल्हा धाराशिव यांच्या चौकशीत विसंगती समोर आली। सचिन गिरी याला संशयित म्हणून ताब्यात घेऊन त्यांच्याकडच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली आणि आर्थिक कारणानं आणि सोन्याच्या लोभासाठी असं केल्याचं सांगण्यात आलं। डोक्यात वारंवार हातोडा मारून प्रथम सदर कृष्णा चामे याला ठार मारण्यात आलं आणि हत्याराने त्याच्या शरीराचे तुकडे करून पॉलिकॅप कॅरीबॅगमध्ये भरून शौचालयाच्या शोषखड्ड्यामध्ये पुरून ठेवण्यात आले। अंगावरील सुमारे 18 ते 19 तोळे सोनं, लॉकेट, अंगठ्या आणि सोन्याचे कडे मैताच्या घरासमोरील खड्ड्यात पुरले असल्याचं सांगून हे सगळं एकट्यानेच केलं सध्या असं सांगण्यात आलं। परंतु गुन्ह्याच्या तपासात अधिक तपास केला असता यासह आरोपी 6 आहेत आणि तपास करत असताना सचिन भागवत गिरी वय 25 वर्ष राहणार सांगवी जिल्हा धाराशिव यांच्या गुन्ह्यामध्ये तपासात अटक करून पुढील गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रणजित माने मोहोळ हे करीत आहेत। ही अटक सचिन भागवत गिरी यांच्या विरुद्ध धाराशिव जिल्ह्यातील अंबी पोलीस ठाणे येथे 3 चोरीविषयक गुन्हे असल्याचा अभिलेख मिळून आला।